संघांदरम्यान खेळवला जाणार आहे. तर या दोन्ही संघांनी 9 वाजता येथे रिपोर्ट करायचं आहे आणि त्यानंतर विलास स्मृती राहणाळ विपक्ष भावाळे ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दोन संघांनी 9:30 वाजता टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. उद्याचा तिसरा सामना असेल उत्तर शिव विपक्ष वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी आणि उद्याचा चौथा सामना असेल मित स्पोर्ट्स कवाड विरुद्ध जुई कामोटे. तर हे 8 संघ जे आहेत ते उद्या दिवसा खेळणार आहेत आणि त्यांचे सेकंड राऊंडच्या मॅचेस देखील आपल्याला उद्या दिवसाच पाहायला मिळणार आहेत. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये 4 वाजताचं टायमिंग असणार आहे तन्वी 11 सावळे आणि जय बजरंग लाखिवली या दोन संघांसाठी. तर या दोन संघांनी सायंकाळी 4 वाजता येथे पोहोचायचं आहे. त्यानंतर डुंगे विपक्ष आटगाव ही मॅच आपण पाहणार आहोत. चौथा हिरवा माणकोली विरुद्ध गोठेघर बी हा एक सामना असेल आणि सागाव विपक्ष चिरोबा कोन ए ही एक मॅच उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ह्या संघांनी देखील अगदी वेळेवर उपस्थित राहायचं आहे. म्हणजेच उद्या एकूण 16 संघ आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर जाऊया या मॅचच्या दिशेनं आणि ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समधून नरेश ढोमी यांचा दमदार आवाज. थँक्यू. एकता स्पोर्ट्स सारंगा विरुद्ध जीतू आई जीते या दोन संघामध्ये मॅच होणार आहे. पहिल्या फेरीचा सामना आज एकंदरीत 12 संघ तुम्हाला मुख्य गटामध्ये इथे पार्टिसिपेट होताना बघायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण 40+ काही मॅचेस बघितल्या आणि आता ग्रामीण क्रिकेटचा आपण अद्भुत थरार या मैदानामध्ये अनुभवतो आहोत. तर निश्चित एक दमदार मॅच आपल्याला आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्या समोर येते. सारंगाव विरुद्ध जीतू 11 जीते. पहिला चेंडू आतली कड घेतल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. यष्टीरक्षकाला चकवा देऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगला. तिथे मिळणार नाही धावा. धावफलकावरती 0. पहिलं षटक फलंदाज तेजस पाटील अक्षय पाटील ही जोडी मैदानामध्ये येते. ती एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती हरेश गावंडला आपण बघू शकतो. एक उंचापुरा तगडा ताकदवान गोलंदाज. पहिला चेंडू त्याने ज्या पद्धतीने टाकला आपण पाहतो त्या हाय आर्मचा वापर त्याने तिथे केलेला आपण पाहिला आणि इतकं उंची त्याची. त्याच्यानंतर त्याच्या उंचीपेक्षा अजून 2.5 फूट 1.5 फूट वरून चेंडू खाली येणार आणि तोही जर लेंथ बॉल असेल तर फलंदाजाला तो चेंडू कव्हर करणं, डोळ्याने कव्हर करणं हे निश्चित अवघड आहे. परत एकदा इथे पाहायचंय. थोडासा शॉर्ट केला होता चेंडूला यावेळेस गुडलेन स्पॉटवरती. अपेक्षित का बाउन्स मिळाला नाही आणि त्यावेळेस अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न फलंदाजाचा यशस्वी ठरला. मात्र मिळेल केवळ 1 धाव. धावफलकाला सुरुवात झाली. एकता स्पोर्ट्स सारंगाव फलंदाजी करत असताना या मैदानावरती खरं तर फलंदाजांसाठी नंदनवन असं हे मैदान आहे. मैदानाचं आउटफील्ड बघितलं तर तुम्ही मला वाटतं 60 यार्डची ही सीमारेषा असेल आणि पीच एकदम कडक पीच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना पाटा विकेट, अगदी त्या पद्धतीचं हे विकेट आहे. मजबूत विकेट. फलंदाजांसाठी अत्यंत आवडीचं विकेट आहे. मिड विकेटला चेंडू, तिथे गॅप मोठा, सीमारेषा पार, दमदार चौकार. पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा लकी मंत्री होतील. खर तर हे जे गीत आपण ऐकलेलं आहे कदाचित 2 वर्षापूर्वी हे गीत बनवलेलं असेल आणि तिथे जो विश्वास व्यक्त केला होता गाण्यातून, आपल्या सगळ्यांच्या भावनेतून, मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे पंचांनी. तिसरे पंच आपण टेक्निकल बॉक्स मध्ये जा. तर जी चर्चा आपण करत होतो, नामदार कपिलजी पाटील साहेब आज पंचायत मंत्री, राज्यमंत्री म्हणून संपूर्ण देशाचा कारभार बघतायत. आपल्याला अभिमान आहे की आपला माणूस आज देशाचं धोरण ठरवतोय आणि निश्चित प्रकारे या देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये माननीय प्रधानमंत्री साहेबांना मदत करतायत. हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यानंतरचा सामना असेल श्री गणेश भरोडी विपक्ष अजनबी स्पोर्ट्स ओवळे. श्री गणेश भरोडी संघानं रिपोर्ट करायचा आहे. अजनबी ओवळे संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे. तर भरोडी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपली उपस्थिती आपण त्वरित दर्शवायची आहे. थँक्यू. अभिमान
चला फेअर डिलिव्हरी. गोलंदाज पुढे कंटिन्यू करेल, सुरू ठेवेल आपली गोलंदाजी. एकता सारंगगाव संघ 5 धावा, षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये सुरू आहे. हरेश गोलंदाजी मार्क वरती, अक्षय पाटील इज ऑन स्ट्राईक, तेजस पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती मॅच सुरू राहील. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस ओहो सुंदर फटका, कव्हर ड्राईव्ह, अत्यंत देखणा राजेशाही फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडली, 4 धावा. आपल्या भिवंडीचे साहेब नवरज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब नवरज कपिल पाटील अभिमान आमचा, नेता देशाचा. नामदार कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साहेबांचं अभिष्टचिंतन करण्याच्या निमित्तानं या केलेल्या स्पर्धेचं केलेलं आयोजन. सुकेशी डाकी, निलेशदादा पाटील या 2 जोड गोळी अर्थात जोडी नंबर 1 जोड यांच्याकडून आयोजन आणि तितकाच दमदार, तितकाच देखणा, तितकाच शानदार षटकार. आपल्या भिवंडीचे साहेब नवरज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब नवरज कपिल पाटील बघा षटकाराबरोबरच पहिलं षटक सुरूच असेल. धावफलकावरती 15 धावा आपण बघतोय. अक्षय पाटील एक्सप्रेस सुसाट. 3 चेंडूमध्ये 14 धावा अक्षय पाटीलनं ठोकलेलं. स्ट्राईक एंड वरती आला आणि सुरू झाला. 1 to go. एक चेंडू या षटकातला अजून टाकायचा आहे तो हरेशला. पहिले 2 चेंडू निश्चित अप्रतिम होते, मात्र तिथून पुढे अक्षय आल्यानंतर परिस्थिती बदललेली आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच होतं, कधी कधी अचानक एखादं वादळ येतं, कधी कधी अचानक एखादी लॉटरी लागते आणि तेच बघतोय आपण क्रिकेटमध्ये. उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू बॅकफुटला रूम बनवण्याचा प्रयत्न केला तिथे, मात्र फसला. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 1 ची सांगता. धावफलकावरती 15 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये असणार आहे. तेजस पाटील, अक्षय पाटील. एक तास सारंगाव संघाची ही जोडी आहे. नाणेफेक जिते संघाने जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धावांचा पाठलाग करणं या मैदानावरती सोपं ठरतंय. त्याला कारण एक असणार आहे की बॉल आहे. ज्यावेळेस मी बॉल बघितला, नेव्हिया कंपनीचा बॉल आहे. वास्तविक 120 ते 130 ग्रॅम वजन या बॉलला दिलेलं आहे आणि टॉस 130 mm चा दिलाय. म्हणजे अतिशय मजबूत बॉल आहे हा. टेनिस क्रिकेटसाठी विशेषतः अनेक चांगल्या कंपन्या पुढे येत आहेत. विशेष म्हणजे टेनिस क्रिकेटची व्याप्ती इतकी मोठी वाढलेली आहे की टेनिस बॉल हा मुख्यत्वे करून टेनिससाठी वापरला जातो. टेनिस खेळण्यासाठी बॉल वापरला जातो, तो आम्ही क्रिकेटसाठी वापरायला लागलो आणि कंपन्यांनी आता काय केलंय, खास टेनिस क्रिकेटसाठीच बॉल बनवलेले आहेत. ही एवढी मोठी उपलब्धी टेनिस क्रिकेटने केलेली आहे. आता भारतामध्ये टेनिस कमी खेळलं जातं, परंतु टेनिस बॉलची विक्री ही जगात सगळ्यात जास्त भारतामध्ये आहे. ह्याला कारण एक आहे की टेनिस क्रिकेट. आणि टेनिस क्रिकेट आता एक वेगळी इंडस्ट्री तयार झालेली आहे. या खेळाला कुठला राजाश्रय नाही, या खेळाला कुठला असोसिएशन सपोर्ट करत नाही की राज्य स्तरावरती, देश पातळीवरती. पण तरी देखील हा खेळ खेळणारे मला वाटते महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 6 ते 10 लाख खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील. कारण काय, आदरणीय कपिल पाटील साहेब किंवा राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्ती, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व खेळासाठी पुढे येतात आणि या खेळाला मोठ्या उंचीवरती घेऊन जातात. चेंडू आकाशामध्ये. ओहो, टॉस मोठा होता तिथे, परंतु क्षेत्ररक्षकाचं कमालीचं कामगिरी तिथे. चेंडू उडी मारून हवेत त्याने अडवला आणि आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ड केलेल्या आहेत. धावा वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे जॉन्टी रोड्स काय करायचा, 35-40 धावा वाचवायचा 50 षटकाच्या मॅचमध्ये. आणि मग दक्षिण आफ्रिकेची टीम समोरच्या संघाविरुद्ध निश्चित तेवढं आव्हान, संघाचं कमी आव्हान पुढे ठेवायचे, हे महत्वाचं आहे. यावेळेस आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळला. स्क्वेअर ड्राईव्ह, गॅप मोठा तिथे, डीप कव्हर पॉईंट सीमारेषे बाहेर. सारा एंटरप्राइजेस स्टँड मध्ये चेंडू. 4 धावा. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्हा. श्री गणेश बरोडी संघाचे संघनायक. आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचं आहे, संपर्क साधायचा आहे आयोजकांशी.
मॅच पुन्हा एकदा सुरू होते. इथे पुन्हा चांगला फटका, ओहो, धाव घेण्याची प्रयत्न केली आणि मला वाटतं ही आपल्याच हाताने आपल्याच पायावरती मारून घेतलेली कुऱ्हाड होती. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैराबाद. पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैराबाद. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा प्रेक्षकांना एक विनंती आहे. जे प्रेक्षक स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षाच्या वर बसलेले आहेत, आपण सर्वांनी खाली उतरायचं आहे. प्लीज त्वरित खाली यायचं आहे. तेथे कोणी बसू नका. स्कोरर अल्पेशजी गायकवाड सरांचं इथे आगमन झालेलं आहे. ज्ञानेश्वर मुकादम सरांना सकाळपासून आपण स्कोर बुकवरती बघितलं होतं, तर आता अल्पेशजी गायकवाड सरांना आपण नाईटमध्ये बघणार आहोत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय सुकेशजी डाके, सन्माननीय निलेशदादा पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. जबरदस्त मॅच. पहिला षटक आणि तिथे हो पुढे सरसावत, डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू उंच आकाशामध्ये आणि पहा तिथे नामदार कपिलजी पाटील साहेबांना दिलेली सलामी. षटकार. राजावानी हाय त्यांचा खट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, नारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला 667वा षटकार आपण पाहिला इथे. पुढे सरसावत अक्षय पाटील मात्र थांबायला तयार नाही. समुद्रामध्ये सुनामी येते, समुद्र उसळलेला समुद्र आपण बघतो आणि तोच उसळलेला समुद्र तुम्हाला इथे मैदानामध्ये बघायला मिळतोय. त्याचं नाव आहे अक्षय पाटील. 7 चेंडूमध्ये ठोकल्या 25 धावा, 27 धावा धावफलकावरती आहे टीमच्या. इथे बघा आपण डाव्या पुढे बॅकफुटला जात करत रूम बनवण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीरापासून खूप लांब खेळला, त्यामुळेच हा स्क्वेअर कट सक्सेस होऊ शकला. पुढे सरसावत पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा पुढे टाकला होता, कव्हरला खेळला. तिथं क्षेत्ररक्षक डीपेक्षा कव्हरवरून येतो, ओ धाव घेण्याचा प्रयत्न आणि डेंजर एंडकडं तुम्ही बघताय इथे अक्षय पाटील आणि जोखीम मात्र जीवाशी आलेली आहे. तिथे बाद होईल अक्षय पाटील. मोठा धक्का. हे बनजोडी सुकेश डाके, निलेश पाटीलचा साथ, साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैराबाद. बोर्डी संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय आणि आमच्या लहान बाळगोपाळांना विनंती असेल, प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की आम्ही आयोजकांच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करतोय. आपल्यासाठी 10 स्टँड्स आहेत, 10 स्टँड्स आहेत. आपण तिथे जाऊन या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. कोणीही खेळाडू कक्षाच्या वरती किंवा खेळाडू कक्षाच्या मध्ये बसून कुठल्याही प्रकारे खेळाडूंना व्यत्यय येईल किंवा या स्पर्धेमध्ये व्यत्यय येईल या अनुषंगाने कुठलंही आपण कृत्य करू नका. विनंती असेल पुन्हा एकदा, जे शिड्यांवर बसलेले आहेत, जे पायऱ्यांवर बसलेले आहेत त्यांना देखील विनंती आहे आणि जे खेळाडू कक्षाच्या वरती बसलेले आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण तिथून उतरायचं आहे आणि इतर जे गॅलरीज आहेत आपल्या बाजूला, इतर गॅलरीज आहेत तिथे त्यामध्ये जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. भरोडी संघाचा कर्णधार श्री गणेश भरोडी आणि अजनबी स्पोर्ट्स ओवे या 2 संघादरम्यान टॉस होईल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू संदीप सर. इथे 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये रुपेशचं सुरू आहे. 13 धावा आल्या त्या षटकामध्ये. मात्र एक महत्वाचा फलंदाज जो खरंच धोकादायक ठरत होता अक्षय पाटील, सातत्यानं मोठा हल्ला चढवला होता. अक्षय पाटील इथे धावबादचा शिकार ठरलेला आहे. खरं तर तुमच्या बॅटमधून ज्यावेळेस धावा येतात, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल होतोय, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही धावा घेण्यासाठी जास्तीची जोखीम पत्करणं योग्य नाहीये आणि तीच चूक खरं तर केली. या अगोदरही आपण पाहिलं की पहिला फलंदाज जो धावबाद झाला कारणीभूत तशीच परिस्थिती होती. इथं दुसराही फलंदाज धावबादच्या रूपाने गमावलाय तो सारंगाव संघानं. या चुका टाळणं गरजेचं आहे कारण 6 षटकांची मॅच आहे. 6 षटकांच्या मॅचमध्ये तुम्ही पहिल्या 2 षटकामध्येच अशा चुका करू शकत नाही कारण पुढे 4 षटकं असतात आणि एक चांगला फलंदाज जो चांगल्या फॉर्ममध्ये आहे तो बाद होणं हे कोणत्याही संघाला परवडणारं नसतं. जरी त्याने खूप चांगली इनिंग खेळली, 26 धावांची इनिंग खूप खेळली, मात्र 8 चेंडूमध्ये खूप चांगली, आपण म्हणतो की बुलबुल साहेब एक पल जी आहे लेकिन ऊंचा जीत आहे. इथं चांगला खेळला,
पण पुढचे 4 षटकं मात्र आता संघासाठी कठीण ठरणार आहे. गोलंदाज तुम्ही पाहताय आग ओकतोय इथे हरीश गावंड. पहिल्या षटकामध्ये हरीश गावंडनं 15 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या चेंडूंवरती मोठे प्रहार तिथे खेळले होते अक्षय पाटीलनं आणि आता अक्षय पाटील बाद झालाय आणि गोलंदाजीला काय धार चढली बघा तुम्ही. हरीश गावंडच्या 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. एक चांगली विकेट गेल्यानंतर आत्मविश्वास क्षेत्ररक्षकांना निर्माण होतो. फुलर लेनचा हा चेंडू अक्रॉस द बॅट खेळला अलॉंग द कार्पेट चेंडू तिथे मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक समोर तयार. 1 धाव केवळ. धावा रोखलेल्या आहेत. इथून पुढे आपण पाहतो ना जसे लढाईमध्ये रक्तांचे पाठ वाहतात तसे धावांचे चौकारांचे षटकारांचे पाठ वाहत होते आणि बाद झाला अक्षय पाटील. धावा रोखलेल्या आहेत. बांध टाकलेला आहे त्या धावांना. नदी वाहून जात असताना बांध टाकला धरण बांधलं की पाणी अडवलं जातं. धावा अडवल्यात. ओहो आतमध्ये आलेला हा चेंडू इथे पाहायचंय तयार नव्हता फलंदाज. टप्पा पडल्यानंतर जो अचानकपणे आतमध्ये येतो चेंडू तो खेळणं निश्चित अवघड होतं इथे आणि तेच झालं. निर्धाव चेंडू. हरीश गावंड या षटकामध्ये प्रचंड किफायतची ठरतोय. फक्त 3 धावा. ज्या खेळपट्टीवरती 12-15 धावा म्हणजे फारशा अवघड नाही तिथे 3 धावा रोखणं म्हणजे खूप मोठी कामगिरी आहे आणि हरेशनं आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती टप्पे अचूक टाकले. दिशा योग्य दिली. यशस्वी ठरला हरेश. फुलर लेनचा चेंडू उंच आकाशामध्ये कोण घेणार हा चेंडू हे बघायचं आहे आणि 3 क्षेत्ररक्षक खूप लांबून आले मात्र ते चेंडू खाली येईपर्यंत चेंडू जमिनीवरती पडलेला होता. निर्धाव ठरणार नाही. 1 धाव इथं की 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 5 धावा या षटकामध्ये. धावफलक दाखवतोय 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकता स्पोर्ट्स सारंगाव. जय पाटील विशाल पाटील हे दोघेही नवीन फलंदाज आहेत आणि तर आमच्या टेक्निकल टीमला विनंती असेल की आपण हे विद्युत मनोरे फ्लडलाईट्स ऑन करण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचं आहे. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स त्याचप्रमाणे LED स्क्रीन ऑपरेटर्स सर्वांनी कृपया जी काही तयारी करायची ती करून घ्या. ही 5 मिनिटं असतील. ह्या 5 मिनिटानंतर आपण फ्लडलाईट्स ऑन करणार आहोत. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स आणि त्याचप्रमाणे आमचे इतर जे काही सहकारी आहेत टेक्निकल टीम आहे त्या सर्वांना सूचना असेल आपण 5 मिनिटांमध्ये आपण सर्व तयारी करून घ्यायची आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तिसऱ्या षटकामध्ये हरीश गावंडच्या षटकामुळे कमबॅक केलं जिते संघाने. सारंगाव संघाची जी विजयी घोडदौड होती खूप आक्रमक घोडदौड होती ती रोखण्यामध्ये यश आले आणि 6 षटकांच्या मॅचची ही गंमत आहे. मॅच जर एकाच दिशेने सुरू राहिली तर प्रेक्षकांना थोडीशी मजा येणार नाही परंतु त्या मॅचचा जर जो वेग आहे किंवा दिशा आहे ती जर बदलली तर मात्र मजा येते आणि तेच झालं इथं. पहिल्या 2 षटकामध्ये खरं तर आपण म्हणतो ना रथावरती स्वार झाले होते फलंदाज परंतु इथे रथाला रोखलेलं आहे. लगाम खेचल्यानंतर घोड्यांना रोखलं जातं तसंच रोखलं हरीश गावंडनं तिथे आणि पाहायचंय आता पुढे काय कमाल होईल. जिते संघ या परिवर्तनाला पुढे कशी चालना देतोय ते बघायचं आहे. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती जय पाटील. नॉन स्ट्राईक एंडवरती विशाल पाटील. एकता सारंगगावचा हा खेळाडू. ओहो हो इथे पाहायचंय हलकीशी कड असावी तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव पुन्हा पूर्ण होईल. छोट्या चुका असतात परंतु त्या खूप मोठं काम करून जाऊ शकतात. एक लहानसं छिद्र असतं परंतु ते जर जहाजाला पडलं ना तर कितीही मोठं जहाज असू द्या त्याला जलसमाधी मिळाल्याशिवाय राहत नाही. चूक अशीच असते आयुष्यात सुद्धा. एखादी चूक असते ती आयुष्याचा पूर्ण टर्न बदलून टाकते आणि मग आपण म्हणतो हे केलं असतं तर आपलं आज अशी परिस्थिती असते हे नसतं केलं तर आज अशी परिस्थिती असते परंतु वेळ निघून गेलेली असते. इथे पाहायचंय चेंडू सुंदर फटका पूल केला डीप मिड विकेटला शानदार षटकार. डोक्यावरून चेंडू सीमा पार अंजूर गावात लढाव क्रिकेटचा धुवाचा क्रिकेटचे महाबली गांगोतील मैदान आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. या षटकाराबरोबर 40 धावा. आखूट टप्प्याचा चेंडू होता तर बाउन्स कमी मिळाला पण फलंदाजाने खूप चांगला खेळला. परत एकदा इथे थोडासा जास्त बाउन्स होता. वर चिकट घेतली चेंडूनं. कोणी क्षेत्ररक्षक खाली येऊ शकत नाही. स्क्वेअर लेग खूप मागे होता. फाईन लेग खूप वाईड होता आणि त्यामुळे चेंडू जमिनीवरती पडला. इथे 2 धावा मिळणार आहेत. फलंदाज
विशाल पाटीलला 42 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. रुपेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक टाकतो रुपेश. या अगोदरचं पहिलं षटक थोडंसं खराब होतं, परंतु या षटकामध्ये तो परत एकदा कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. यास पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक तिथे ओ इथे झेल घेतला मात्र सोडून दिलाय. इथे बघायचंय सीमारेषेमध्ये काय घडलेलं आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाचं खूप कौतुक आहे की त्याने ज्या पद्धतीने चेंडू अडवलाय. हवेमधून चेंडू जात असताना मयूरनं उंच आकाशामध्ये हनुमान उडी मारली. यूट्यूबच्या GTC लाईव्हच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांना तो आनंद पुन्हा एकदा बघायला मिळतोय. सुंदर सुंदर एफर्ट त्यानं दाखवले. तिथं फ्लेक्झिबल बॉडी त्याची बघायला मिळाली. चेंडू हातामध्ये घेतला त्यानं. लँड तो मैदानामध्ये झालेला दिसतोय आणि त्याने चेंडू सोडून दिला आणि मग तो सीमारेषेच्या बाहेर जातोय. अप्रतिम अप्रतिम इथे सेव्ड केलेला आहे. तर 2 धावा मिळतील. आता त्याने चेंडू हातामधून पकडला आणि फेकून दिलेला आहे. प्रेक्षक असं म्हणतील की एखाद्या क्षेत्ररक्षकाने झेल घेतल्यानंतर तो हवेत उडवतो, कदाचित त्याच्यापेक्षा कमी वेळात उडवतो तरी बाद दिला जातो. मग इथे बाद का देऊ नये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण क्रिकेटचा नियम बघा तुम्ही. झेलबाद 32व्या क्रमांकाच्या नियमानुसार दिला जातो, परंतु झेलबादचा नियम सांगतो की किती सेकंद, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद नाही. सेकंदाची विषयच नाही करायचा तिथे. फलंदाजाने स्वतःवरती नियंत्रण प्रस्थापित केलं, चेंडूवरती नियंत्रण प्रस्थापित केलं, मग ते भले अर्धा सेकंदात करू द्यात, ते 5 सेकंदानंतर करू द्यात, त्यावेळेसच फलंदाज बाद असतो. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून कंट्रोल, त्याचा स्वतःवरती कंट्रोल आणि चेंडूवरती कंट्रोल हा अत्यंत महत्वाचा आहे. याबरोबरच आता त्यामध्ये नियमांमध्ये अजून बारकावे. 19व्या क्रमांकाचा नियम तुम्ही बघितला तर बाउंड्रीसाठी आहे. बाउंड्रीचा नियम सुद्धा खूप क्लिष्ट नियम आहे. तो दिसतो बाउंड्रीज, आत टप्पा पडला की चौकार, बाहेर टप्पा पडला की षटकार, पण तसं नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत अनेक बारकावे आहेत, ते आपण समजावून घेतले पाहिजेत. दरम्यानच्या काळामध्ये धावफलकावरती जाऊ आपण. स्कोअर दाखवतोय 47 धावा. षटक क्रमांक 5 ची समाप्ती. 2 गडी बाद 47 धावा. षटक क्रमांक 5 संपलेले 4 संपलेले आहेत. शेवटची 2 षटकं इथे शिल्लक आहेत. टॉस साठी तयारीत राहायचं श्री गणेश भरोडी आणि अजनबी स्पोर्ट्स ओवळे. आपण पाहू शकता फ्लडलाईट्स ऑन झालेले आहेत. श्री गणेश भरोडी संघाचा कर्णधार आणि अजनबी स्पोर्ट्स ओवळे या दोन्ही संघाचे कर्णधार आपण हायड्रोलिक टॉक्स बॉक्स येथे हा टॉस करणार आहोत आणि टॉस घेतील कुणालजी दाते. श्री गणेश भरोडी आणि अजनबी स्पोर्ट्स ओवळे दोन्ही संघाचे कर्णधार आपण हायड्रोलिक टॉस बॉक्स जवळ येऊन थांबायचं आहे. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 47 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये एकता सारंगगाव. जय पाटील 3 वरती 4 चेंडूचा सामना केला. विशाल पाटील 16 वरती 8 चेंडूचा सामना केला. तर रुपेश अगोदरचे 2 षटकं टाकले. रुपेशनं 27 धावा खर्च केल्या. गडी बाद करण्यामध्ये रुपेशला यश आलेलं नाहीये. तर बघा शेवटची 2 षटकं इथे शिल्लक आहेत. 11.75च्या सरासरीनं 47 धावा बनवल्यात आणि असाच फ्लो कायम राहिला तर प्रोजेक्टेड स्कोर आहे 71. मला वाटतं हा स्कोर मोठा आहे की छोटा आहे हे अनुमान व्यक्त करणं सुद्धा इथे अवघड आहे. कारण मी बघितले 60 धावा सुद्धा 2 षटकात पार झालेल्या आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू आतमध्ये येणारा चेंडू होता. हा टप्पा पडल्यानंतर पाहायचे फलंदाज शफल होऊन पुढे आला होता. फाईन लेगला खेळायचा प्रयत्न होता आणि इथे लेग बाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकावरती 48 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय बुळे साहेबांना, विठ्ठलराव बुळे साहेबांना आपण मंचावरती बघितलं. त्यांच्या समवेत पोलीस अधिकारी देखील आहेत.
क्रिकेटचे 1 ते 42 नियम कायदे आपल्याला माहीत आहेत, परंतु कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निश्चित प्रकार भारतीय दंडविधान संहितेचा अत्यंत सुंदरपणे वापर करणारे अधिकारी, कर्तबगार अधिकारी मंडळी आज मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. याबरोबर चेंडू उंच आकाशामध्ये पाहायचं, इथे टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलतोय चेंडू. हो, फेक तिथे खराब आहे, फेक खराब आहे, निश्चित खराब आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. मराठीमध्ये एक म्हणे, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, आणि तिथे 2 धावा मिळत आहेत. हिंदीमध्ये एक म्हणे, दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. जीवदान तिथे मिळालेलं आहे. धावफलकावरती पुढे जाऊ आपण. 50 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 तास सारंगगाव. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. जय पाटील, विशाल पाटील ही जोडी मैदानामध्ये. खरं तर अक्षय पाटीलनं आज धुमाकूळ घातला होता असं मी म्हणेल. धुमाकूळ अक्षरशः. तो फक्त चौकार षटकारांची भाषा बोलत होता, परंतु तो धावबाद झाला. तिथे थोडासा फटका बसला. ओ हो हो, इथे जबरदस्त फटका. खाली राहिलेला चेंडू लिफ्ट केला आणि मिड विकेटला दाखवला एक सुंदर शानदार षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलच्या 2019 ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलच्या ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलच्या ठाणे जिल्ह्याची शान. थँक्यू. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं होतं बाहेरचं, परंतु व्यवस्थित रीड केला चेंडू. आणि चेंडू जर टप्प्यात असेल तर आम्ही कार्यक्रम करतोच असं फलंदाजाने दाखवून दिलेलं आहे. जय पाटील इज देअर. आतापर्यंत शांत होता जय पाटील, कारण 5 चेंडूमध्ये त्याने केवळ 5 धावा घेतल्या होत्या. आता तो मात्र वेगवान फलंदाजी करायला सुरुवात करतोय. ओहो हो, इथे सुंदर फटका, सुंदर चेंडू. गोलंदाजाचं कौशल्य वादातीत आहे. तुम्ही बघताय, परत एकदा आपण बघू शकतो. यावेळेस सरळ गेला चेंडू. या अगोदर अनुमान लावलं होतं की चेंडू बाहेर जातोय, आणि यावेळेस मात्र गोलंदाजाने हुशारी दाखवली. त्याने चेंडू मोमेंट अजिबात दाखवली नाही. सरळ चेंडू आणला आणि तिथेच फलंदाजाला यावेळेस स्लोवर वन, मात्र रीड झाला चेंडू. मिड विकेट लॉंग ऑन मध्ये एक ब्लास्ट, विस्फोटक फटका, षटकार. पारितोषिकांसाठी आहे ही स्पर्धा चर्चेत. खासदार चषकात नाव गाजे क्रिकेट विश्वात. कौतुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. द ग्रेट एमपी ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलच्या ठाणे जिल्ह्याची. जय पाटील पूर्ण 22 यार्डचा परफेक्ट वापर त्याने केला मागच्या चेंडूवरती. मागे गेला तो, स्लोवर वन चेंडू रीड झाला, आणि तुम्ही पाहिलं काय सुंदर विस्फोट त्याने घडून आणला. धावफलकावरती असतील 62 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक सुरूच आहे. गोलंदाज प्रतीक. यावेळेस हो हो, उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू. तिथे मात्र ड्राईव्ह केला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक होता. 1 धाव, आणि धावफलकावरती पुढे 63 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ संपला. जय पाटीलने इथे हंगामा करून टाकलेला आहे. मागच्या 3 चेंडूमध्ये त्यानं तब्बल 15 धावा आणल्या, 13 धावा आणल्या, आणि आता आपण बघतोय 63 धावा. 1 तास सारंगगाव 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जय पाटील, विशाल पाटील ही जोडी मैदानामध्ये. शेवटचं षटक. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. आयोजन केला सुके टाकून निलेश पाटील या वन जोडीनी. आयोजन केला सुके टाकून निलेश पाटील या वन जोडीनी. थँक्यू. A1 जोडी. जोडी जबरदस्त, जोडी फिट, जबरदस्त हिट. सुकेशची डाकी, निलेश दादा पाटील. सलग 3ऱ्यांदा या स्पर्धेचं यशस्वी असं आयोजन. पहिल्या वर्षी आयोजन केल्यानंतर आदरणीय नामदार कपिलजी पाटील साहेब खासदार, 2ऱ्यांदा खासदार झाले. 2ऱ्यांदा आयोजन केलं, आदरणीय कपिलजी पाटील साहेब मंत्री झाले.
आणि तिसऱ्यांदा आयोजन या स्पर्धेचा आम्ही बघतोय. एक सुंदर फटका मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे, 1 धाव इथे मिळेल, धाव फलक पुढे पोहोचतोय. एकता सारंगगाव 64 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशाल पाटील, जय पाटील. सुरुवातीला खरं तर हे दोघं जण खेळत होते, अत्यंत शांतपणे खेळत होते, म्हणजे मिनमिनता दिवा होते. नंतर तो रॉकेलचा दिवा झाला, हळूहळू लाईटचा दिवा झाला. आता मात्र एलईडीचा लख प्रकाश तुम्ही मैदानामध्ये पसरलेला बघताय. तितकीच लख प्रकाश देणारी फलंदाजी. ओहो, काय टायमिंग आहे, सुंदर टायमिंग. वेळ अचूक साधली, चेंडूला भिरकावून दिला आकाशामध्ये. एक सुंदर षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. नामदार कपिलजी पाटील साहेब यांचे दिल्लीच्या तख्तावरती गरुड झेप. तरी इथे आपण पाहिलं स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड वरती चेंडूची गरुड झेप. धावफलकावरती आपण बघू शकतो 70 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. एकता सारंगगाव. स्ट्राईक एंड वरती विशाल पाटील. फुलर लेनचा चेंडू. यस यस, ही लेंथ डेथ ओव्हर मध्ये अत्यंत त्रासदायक ठरते फलंदाजांसाठी. जाचक ठरते ही लेंथ. आणि डेथ ओव्हरमध्ये निश्चित प्रकारे टी नटराजनला आम्ही बघतो, आम्ही जसप्रीत बुमराला बघतो, असे काही गोलंदाज आहे कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकतात. पुन्हा एकदा परफेक्ट लेंथ, पुन्हा एकदा फुलर लेंथ. ओहो, धावबादची संधी असू शकते इथे, मात्र घरट्यामध्ये पुन्हा पोहोचलेला आहे तो फलंदाज. प्रयत्न केले खूप त्यानं, अखेर तो यशस्वी ठरलेला आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ही म्हण आम्ही शाळेत अनुभवलेली. त्यावेळेस ती समजायची नाही. ही म्हण काय, वाळूचे केन रगडिता कसे रगडायचे जेणेकरून तेल मिळेल. परंतु मराठी भाषेतला तो अतिशयोक्ती अलंकार होता. अत्यंत सुंदरपणे त्या म्हणीमध्ये त्याचा वापर केलेला आहे. याबरोबरच पुन्हा एकदा धावबादची संधी. एसटी उद्ध्वस्त, बोट आकाशाकडे. विशाल पाटील बाद. पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. एकविरेच्या आशीर्वादाने कधी मागे ना तो फिरला, आई माऊलीच्या आशीर्वादाने दादा. 70 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एखादा नेता ज्यावेळेस एखाद्या गावचं सरपंच पद भूषवतो, जनमानसावरती एक गारूड निर्माण करतो आणि त्यानंतर देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत प्रवास करतो, मला वाटतं हा थक्क करणारा प्रवास आहे. ओहो, फुल टॉस चेंडू आणि सीमारेषा पार. 4. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. थँक्यू डीजे. एकता सारंगगाव. 6 षटकांचा खेळ संपतोय. 74 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या चेंडूवरती फुल टॉस चेंडू होता, खराब चेंडू आणि खरपूस समाचार. चौकार वसूल केला आणि अत्यंत सुंदर या इनिंगचा शेवट आपण बघितलेला आहे. 74 धावा, तर विजयाचं समीकरण आपण बघू शकतो. 75 धावा 36 चेंडूमध्ये पार करायच्या जिते संघाला जिंकण्यासाठी. जबरदस्त इनिंग आपण इथे बघितलेली आहे. संमिश्र इनिंग होती. पहिल्यांदा फलंदाज, त्याच्यानंतर इथे हरेश गावडनं पुन्हा सुंदर कमबॅक केलं. त्याच्यानंतर रुपेश म्हात्रेनं सुद्धा काही जबरदस्त अटॅक केले आणि प्रतीक आणि रामचंद्रच्या शेवटच्या षटकांमध्ये मात्र काही धावा अधिकच्या वसूल केल्या त्या एकता सारंगगाव संघाने. अखेर 74 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. निश्चित हा फायटिंग स्कोर असा आहे. 74 धावा बनवल्या आणि मला वाटतं हा फायटिंग स्कोर आहे. कारण या मॅचमध्ये आम्ही मागच्या इनिंगमध्ये बघितलेलं आहे, काही इनिंग्स अशा बघितलेल्या आहेत का जिथे 75 धावा 6 षटकामध्ये फारसा मोठा स्कोर आहे असं मीच नाही, कोणीच म्हणणार नाही. अंजूर गावचे समाजसेवक आदरणीय केशव पाटील साहेब यांना मी विनंती करतो, आपल्या शुभस्ते आपण करणार आहोत या सामन्याचा टॉस. श्री गणेश भरोडी आणि अजनबी स्पोर्ट्स ओवळे या 2 टीमच्या दरम्यान आता सामना इथे रंगणार आहे.
बरोडी टीमचे कॅप्टन अजय पाटील आमच्या बरोबरीने इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने रोहन मुंगाजी इथे उपस्थित आहेत, अजनबी स्पोर्ट्स ओवळेचे कॅप्टन. आणि आता थोड्याच वेळामध्ये आदरणीय केशव पाटील साहेबांचे इथे आगमन होईल. या हायड्रोलिक लिफ्टसह आमच्या टॉस बॉक्समध्ये त्यांचं स्वागत. हा एक वेगळा कन्सेप्ट पाहायला मिळतोय या केंद्रीय राज्यमंत्री चषकाच्या माध्यमातून. हायड्रोलिक लिफ्टसह मान्यवर कॉमेंटेटर आणि जे 2 संघाचे कॅप्टन खेळणार आहेत ते या टॉस बॉक्समध्ये वर येत आहेत आणि त्यानंतर होतो टॉस. केशव पाटील साहेब समाजसेवक अंजूरगाव यांचं इथे आगमन होईल आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करू आता टॉस. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या केंद्रीय राज्यमंत्री चषकाच्या टॉस बॉक्समध्ये. सुस्वागतम साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत आता या सामन्याचा टॉस. ग्लोबल टेनिस क्रिकेटवर तुम्ही पाहता ही एक वेगळी संकल्पना. या स्पर्धेचे शिल्पकार A1 जोडी केशव पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि सर्वप्रथम नाण्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. A1 जोडी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय कपिल पाटील साहेबांचं चित्र नाण्याच्या एका बाजूला आहे. तुम्हाला कॉल करायचा आहे आणि केशव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर इथे कॉल केला जाईल ओळे संघाच्या कर्णधाराच्या माध्यमातून. साहेब हा कॉल करण्यात आला आणि हो, साहेबांचं नाव चर्चेमध्ये आहे आणि आपण पाहतोय कपिल पाटील साहेब यांचीच प्रतिमा या टॉस वर आलेली आहे. टॉस इथे जिंकलेला आहे रोहन मुंगाजी आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर एक वेगळा कन्सेप्ट हायड्रोलिक लिफ्टसह तुम्ही वर आलेला आहात. पहिल्या असं कुठे पाहिलं का कुठल्या स्पर्धेमध्ये? पहिल्यांदाच हे असं पाहतोय आणि याच्या अगोदर एवढ्या उंचीवर फक्त पायऱ्यांवरून आलेलो, तर पहिल्यांदाच ही हायड्रॉलिक हे मी बघितलं आहे आणि मला वाटतं हे आयोजन अतिशय सुरेख आहे आणि त्यातलाच हा एक भाग आहे. पहिल्यांदा ही कदाचित माझ्या माहितीप्रमाणे स्पर्धा तुम्ही खेळत आहात. टॉस तुम्ही जिंकला, निर्णय काय असेल या रात्रीच्या सत्रामध्ये? पहिला आम्ही क्षेत्ररक्षण करू. चला, शुभेच्छा आहेत त्याच्यासाठी. अजय पाटील आमच्या बरोबरीने आहेत. अजय, टॉस तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं? कारण अगदी जवळच्या गावामध्येच तुम्ही आता खेळण्यासाठी आलेला आहात, तर तुम्ही देखील एका चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहात, परंतु केंद्रीय राज्यमंत्री चषकाच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल आणि खऱ्या अर्थाने टॉस जिंकला तर तुम्ही काय केलं असतं? खऱ्या अर्थानं मी सांगायला गेलो तर मी पहिलाच प्लॅन केलेला की टॉस जिंकून मी प्रथम बॅटिंगच करणार, कारण की आमचा होम ग्राउंड आहे आणि आम्हाला या ग्राउंडची माहिती आहे. आम्ही इथंच वर्षानुवर्ष इथं प्रॅक्टिस करतो. आणि केंद्रीय मंत्री चषका जर सांगायला गेलो तर आत्ता प्रत्येक खेळाडूच्या मनात हेच आहे या क्षेत्रातल्या की केंद्रीय मंत्री मला खेळायला भेटेल आणि भेटावा. त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतात. इथली पोरांनी खूप प्रॅक्टिसही करतात आणि यावर्षीचं आयोजन बघायला गेलो तर खूपच सुंदर आणि खूप यावर्षी तर मागच्या वर्षी मी अंदाजे लावलं तर 4 का 6 गॅलरी होते, पण यावर्षी डायरेक्ट 10 गॅलरी आहेत आणि रात्री 2-2 वाजेपर्यंत पब्लिक या गॅलरीमध्ये असते. स्वतः मी पण 1-1.5 वाजेपर्यंत इथं मॅचेस बघितल्या मागच्या 10 दिवसापासून आणि खूप पब्लिक या आपल्या टुर्नामेंटला प्रतिसाद देते आणि रोजची तेवढीच पब्लिक असते. त्याच्यासाठी आम्ही स्पर्धा खूप एन्जॉय करणार यावर्षी. बॅटिंगच तुम्हाला करायची आहे, काय माइंडसेट आहे? काय वाटतं कितपर्यंत लक्ष तुम्ही प्रस्थापित करू शकता आणि पॉवर प्लेमध्ये जास्त कोणावर भरोसा दाखवाल? पॉवर प्लेमध्ये विनोद पाटील आहे, आकाश पाटील आहे, आमचे नवीन खेळाडू आहेत. त्यांना आम्ही या स्पर्धेमध्ये आम्ही जास्तीत जास्त चान्स देण्याचे प्रयत्न करू आणि मला सगळेच माझ्या जे बॅट्समॅन आहे त्याच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी प्रत्येकाने त्याचा या स्पर्धेमध्ये 100% द्यावा आणि आपला चांगला जो परफॉर्मन्स तो करून दाखवावा. मागील हंगामामध्ये तुम्ही खूप चांगला खेळ दाखवला होता रायगडच्या टीमच्या विरुद्ध, विशेष करून तुम्ही पराभूत केलं होतं बामणडोंगरी टीमला, पारगाव या टीमला. यावर्षी ओवळे संघ तुमच्या विरोधात खेळते, काय वेगळं प्लॅनिंग, काय स्ट्रॅटेजी केली या टीमच्या विरुद्ध? स्टार्टिंग प्लॅनिंग तशी काही नाही केली, कारण की आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक मॅचमध्ये. जो चांगला खेळेल तो निश्चितच जिंकतो मॅच आणि तोच आम्ही प्रयत्न करणार. प्रत्येकाने प्रत्येकाचा 100% द्यावा या मॅचमध्ये आणि चांगला मागच्या वर्षी चांगला खेळ झालेला, यावर्षी त्याच्याहून अधिक चांगला खेळ माझ्या खेळाडूंनी करावा हीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे, दुसरी काहीच नाही. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस इथे नुकताच झालेला आहे. टॉस जिंकल्यानंतर टीम अजनबी स्पोर्ट्स ओवळेचे कर्णधार यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला लगेचच जाऊया आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद कुणाल जी दाते. शाम के सत्र में सभी दर्शकों का हार्दिक स्वागत केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में.
ये 8वें दिन का खेल है और आज का 5वां मैच जिसमें 75 रनों की बड़ी चुनौती है और उस चुनौती का बहुत अच्छा स्वीकार किया जा रहा है। बहुत ही खूबसूरत लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव, 4 रन मिलेंगे यहाँ पर बैट्समैन मयूर को। लोकसभेत आवाज हा घुमला, नाव दीपांचं द्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला। लोकसभेत आवाज हा घुमला, नाव दीपांचं द्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला। जमला 24 जूनच्या सिडको घेरावाला भूमिपुत्रांचा मेळ। लगातार ये दूसरा चौका, जीतो आई जीते टीम 75 रनों का पीछा कर रही है एकता सारंगाव के सामने। अच्छा टारगेट ज़रूर सेट किया गया है लेकिन मैच को जीतना है तो गेंदबाजी भी अच्छी करनी होगी। शॉट ऑफ लेंथ इस बार खींचा है ऑन साइड में, लाजवाब स्ट्रोक, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद, 6 रन। सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची, सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची। पॉजिटिव रिप्लाई देते हुए मयूर मात्रे, उनके साथ लीलाधर ठाकुर आए हैं, नॉन स्ट्राइकर सेन पर है, हाफ ट्रैकर थे और काफ़ी समय मिला बैट्समैन को खेलने के लिए। बल्ले के बीचों बीच लेकर यह हवाई फायर किया है उन्होंने, शानदार छक्का। इस पारी का पहला सिक्सर, इससे पहले लगातार 2 चौके भी निकले, यानी कि 3 गेंदों पर लगातार 3 बाउंड्रीज हमने देखी है। रन संख्या 15 बिना किसी नुकसान के। दर्शक काफ़ी अच्छी संख्या में इस समय स्टैंड्स में मौजूद है और गाजे वाजे के साथ यहाँ पर दर्शक हमेशा देखने को मिलते हैं। बहुत ही ज़बरदस्त माहौल रहता है, इलेक्ट्रीफाइंग एटमॉस्फेयर में ये टूर्नामेंट खेला जा रहा है। फ्लड लाइट्स ऑन हो चुकी है और पूरे टूर्नामेंट में हमने देखा है कि फ्लड लाइट्स की रोशनी में भी बल्लेबाजों का कहीं ना कहीं राज रहा है। बॉलर्स के लिए काफ़ी कड़ी मशक्क़त और मेहनत करनी पड़ती है उनको, यदि विकेटें निकालनी है तो या फिर किफ़ायती बॉलिंग करनी है तो। बेहतरीन गेंद, यॉर्कर, और बोल्ड कर दिया बैट्समैन को, करारा जवाब देते हुए गेंदबाज जालिंदर। केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान, केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान। या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान, आमच्या सुकेश ढाकी निलेश पाटील आमची येवन जोडी लय छान, आमच्या सुकेश ढाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान। काफ़ी अच्छी शुरुआत दे रहे थे अपनी टीम को मयूर मात्रे, लेकिन लंबा नहीं खेल पाए और एक बहुत ही सटीक यॉर्कर पर वो बोल्ड आउट हुए हैं। ऑन साइड में मोड़ने का प्रयास किया, सीधे बल्ले से वो खेलते तो शायद विकेट बचा सकते थे, लेकिन सोच यही थी कि इस गेंद पर भी रन्स बनाने हैं और उसमें चूक गए गेंद को खेलने से, साफ बोल्ड आउट हुए। थोड़े महंगे ज़रूर साबित हुए जालिंदर पहले ओवर में, लेकिन महत्वपूर्ण सफलता उन्होंने अपनी टीम को दिला दी है। जीतो आई जीते टीम का स्कोर इस समय 15, 1 विकेट के नुकसान पर। बचे हुए 5 ओवर्स में 60 रनों की आवश्यकता है। आवश्यक रन रेट पारी की शुरुआत में 12.50 रन प्रति ओवर का था, वो अब 12 पर आ गया है और यहाँ से जो संघर्ष होगा मेरे ख्याल से काफ़ी अच्छा हो सकता है। पिछले संस्करण में भी जितवाई जीते टीम ने बहुत अच्छा क्रिकेट खेला था। स्विंग करने की कोशिश, नवीन की पहली गेंद डॉट निकल गई है। नीलेश दादा पाटिल इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में, आपका हार्दिक स्वागत। शॉट ऑफ लेंथ है, निकाल दिया है गैप में, ये रुकने वाली नहीं है, लॉन्ग लेग पर कोई खिलाड़ी नहीं, 4 रन। केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान, केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान। या अंजूर गावाची हाय शान,
आमची येवण जोडी लय छान आमच्या सुकेश ढाके निलेश पाटीलची येवण जोडी लय छान अंजूर गावाची हाय शान आमची येवण कमज़ोर गेंद थी और बिल्कुल गेंद के लाइन के अंदर आते हुए खेल दिया था। फाइन लेग एक तो सर्कल के अंदर है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग या फिर लॉन्ग लेग पर आपने खिलाड़ी नहीं रखा है और ऐसे में शॉर्ट पिच गेंदबाजी करना निश्चित रूप से खतरे से खाली नहीं है। थोड़ा सा बल्ला लगाना था वहाँ पर बैटर को और बल्ला लगाने में कामयाब रहे लीलाधर, उनका ये पहला चौका। ये बेहतर लंबाई वाली गेंद थोड़ा आगे रखा था और फिर से उसी दिशा में खेलना चाहते थे, हुक करने की कोशिश थी लॉन्ग लेग की तरफ। खाली क्षेत्र जब रहता है वहाँ पर ज़्यादातर बल्लेबाज खेलने का प्रयास करते हैं, लेकिन गेंद के मेरिट पर खेलना भी बहुत ज़रूरी होता है। हर गेंद को एक ही दिशा में खेलना उतना आसान काम नहीं है। स्कोर 19, 1 विकेट के नुकसान पर। और बार बार अब वही कोशिश हो रही है, तेज़ तर्रार गेंद, गेंदबाज सीख गए हैं अपनी गलती से। एक शॉट ऑफ लेंथ गेंद की थी उन्होंने मिडिल लेग स्टंप की तरफ, उसके बाद गुड लेंथ पर या फिर थोड़ा सा फुलर लेंथ रखने की कोशिश वो कर रहे हैं। ये देखिए, ये थोड़ी फुलर लेंथ गेंद है और ड्राइव करने लायक गेंद, उसको बिहाइंड स्क्वेयर ऑन साइड में खेलने का प्रयास। स्ट्रोक सिलेक्शन उतना अच्छा देखने को नहीं मिल रहा है। अच्छी वापसी करते हुए गेंदबाज नवीन पाटिल लोधा एंड से इस समय गेंदबाजी करते हुए, इस बार उछाल दिया है गेंद को, फील्डर है वहां पर वाइड लॉन्ग ऑन की दिशा में और बहुत ही अच्छा कैच। संकेत ने कोई गलती नहीं की, दूसरे विकेट का पतन। धन्यवाद। तर आमच्या एवन जोडीकडून खास सर्व संघांना आणि संघ नायकांना खास विशेष सूचना आहे। या सूचनेकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावं। यापुढच्या सर्व सामन्यांसाठी प्रत्येक टीमला एका इनिंगला 30 मिनिटाचाच फक्त वेळ दिला जाईल। पंचांसाठी देखील विशेष सूचना आहे, आमच्या सर्व कॉमेंटेटर्सना देखील सूचना आहे, आमच्या ऑफिशियल स्कोररला देखील सूचना आहे। 30 मिनिटाच्या वर जर 1 मिनिट जरी झाला तर तुम्हाला संपूर्ण आमच्या ऑर्गनायझिंग टीमनी अधिकार दिलेत पेनल्टी जाहीर करण्यासाठी। 3 धावांची पेनल्टी लगेच जाहीर करायची, कुठल्याही संघाला इथे माफी नाहीये। सर्व ऑर्गनायझिंग टीमनी तुम्हाला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद संदीप जी। और देखिए, कल के जो मैचेस होने वाले हैं, ठीक सुबह 9 बजे कल का शेड्यूल शुरू होने वाला है और ठीक सुबह 9 बजे पहला मैच रहेगा जय बजरंग पुंडास और स्वयंभू पाईगांव के बीच में। उसके बाद विलास स्मृति राहणाल और भावाले, इन दो टीमों को 9:30 बजे टॉस के लिए आपको पहुंचना ही है किसी भी हाल में। 10 बजे वो मैच शुरू हो जाएगा। नए बैट्समैन हरीश गावंड, और बढ़िया गेंद थी ये, एक हाथ जो है वो बल्ले के ऊपर से निकल भी गया था। अधूरे मन से टेंटेटिव तरीके से खेलने का प्रयास किया था, पूरी तरह से चूक गए बैट्समैन। बड़ी खूबसूरत गेंद थी, टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई और एक ऐसी गेंद जिसको फ्रंट फुट पर बैट्समैन आराम से खेल सकते थे मेरे ख्याल से, लेकिन बल्लेबाज बैक फुट पर खेलना चाहते थे। पूरी तरह से बीट हुए और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ नवीन पाटिल का। मात्र 4 रन खर्च किए नवीन ने और 1 सफलता हासिल की। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या 19, 2 विकेटों के नुकसान पर। यहाँ से 56 रन और चाहिए बचे हुए 4 ओवर्स में। आवश्यक रन रेट जो है वो अब काफ़ी बढ़ गया है, 14 रन प्रति ओवर के हिसाब से। यहाँ से रन्स बनाने की चुनौती है जीते टीम के सामने। एकता स्पोर्ट्स सारंगाव के बल्लेबाजों ने बहुत अच्छी बल्लेबाजी की। अक्षय पाटिल ने 26 रन बनाए मात्र 8 गेंदों में, धुआंधार बैटिंग की। जय पाटिल वन डाउन खेलने आए थे, 23 रन बनाए और विशाल पाटिल जो कि सबसे अनुभवी खिलाड़ी है, उन्होंने 22 रन बनाए अपनी टीम के लिए। बहुत अच्छा बैटिंग एफर्ट। उसके बाद बॉलर्स भी अच्छी गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं। इस बार थोड़ी पीछे रखी हुई गेंद आड़े बैट से घसीटा है ऑन साइड में। वाइड ऑफ डीप मिड विकेट खिलाड़ी मौजूद, सिर्फ 1 रन। पहले ओवर में जिस तरह से शुरुआत हुई थी, मयूर मात्रे जिस तरह से खेल रहे थे, कहीं ना कहीं दबाव उन्होंने बना ही दिया था गेंदबाजों पर, खासतौर पर जालिंदर पर। लेकिन जालिंदर ने अंतिम गेंद पर उनको चलता किया, बहुत ही सटीक यॉर्कर से उनका विकेट प्राप्त किया। हवा में है गेंद और फील्डर गेंद के नीचे लॉन्ग ऑफ से आए हैं, दूसरे प्रयास में भी नहीं कैच कर पाए। आसान कैच था, उसको मुश्किल बना दिया और आखिरकार कैच ड्रॉप। तेजस फील्डर थे। ये ललचाती हुई लुभाती हुई गेंद थी, थोड़ी आगे रखी हुई, ड्राइव करने के लिए आमंत्रण दिया, उसका स्वीकार बैट्समैन ने किया,
नीचे नहीं रख पाए थे, छक्का लगाना चाहते थे लेकिन टाइमिंग उतनी सटीक नहीं थी, थोड़ा धीमा डाला था इस बार गेंदबाज ने और उसको ठीक तरह से परख नहीं पाए थे बल्लेबाज। अपने जाल में लगभग फंसा ही दिया था जालिंदर ने, लेकिन फील्डर का साथ नहीं मिला। लंबा हिट इस बार बहुत ही शानदार तरीके से उछाल दिया है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, गेंद सीमा पार, 6 रन। खेल हा लय झुंजार, क्रिकेट खेल हा लय झुंजार, क्रिकेट खेल हा लय झुंजार। कपिल पाटील साहेबांच्या नावानं स्पर्धा गाजतय लय जोरान, स्पर्धा गाजतय लय जोरान, स्पर्धा गाजतय लय जोरान। हे झाला ना कधी होणार नाही भव्य असा आयोजन, झाला ना कधी होणार नाही भव्य असा आयोजन। या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान, आमच्या सुकेश ढाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान। एवन जोड़ी प्रस्तुत, ये केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 पूरे देश भर में धूम है। स्क्वायर ऑफ द विकेट, गैप में खेलना चाहते थे लेकिन बैकवर्ड पॉइंट को बीट नहीं कर पाए। पूरी लंबाई की गेंद थी, थोड़ा दूर रखा था बल्लेबाज से, लेंथ बॉल को उछाल कर खेला था जो छक्का जड़ा हरीश गावंड ने। और हरीश गावंड एक प्रमुख ऑलराउंडर की हैसियत से खेलते हैं जीते टीम के लिए, काफ़ी कुछ निर्भर करेगा उनके ऊपर कि यहाँ से उनकी टीम किस दिशा में जाती है। फिर से फुलर लेंथ इस बार ड्राइव कर दिया है, सिंगल तो मिल ही जाएगा। हर गेंद पर प्रहार करने की कोशिश कर रहे बल्लेबाज। सिंगल की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 29 रन 2 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल प्रगति पर, एक गेंद इस ओवर में शेष है, यानी कि कुल मिलाकर 19 गेंदें बाकी है। भरोडीच्या समर्थकांना सूचना आहे, भरोडीच्या समर्थकांना सूचना आहे, प्लीज चेंडू टाकताना आपण कुठल्याही प्रकारचं वाद्य वाजवू नका। भरोडीच्या समर्थकांना विनंती आहे आमच्या एवन जोडीच्या वतीनं। ओवर टू कमेंट्री बॉक्स। फुल टॉस ज़रूर बनी थी लेकिन जैसे खेलना चाहते थे वैसे खेल नहीं पाए। हरीश अपने आप से काफ़ी खफा है कि फुल टॉस गेंद का ज़्यादा लाभ नहीं उठा पाए। सिंगल अंतिम गेंद पर और इसके साथ ही जालिंदर पाटिल का स्पेल समाप्त होता हुआ। 3 ओवर की समाप्ति, स्कोर हुआ है 30 रन। बचे हुए 3 ओवर्स में 45 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। जीते टीम को। कल के मैचेस के बारे में मैं बता रहा था, कल का पहला मैच जय बजरंग पुंडास और स्वयंभू पायगाव के बीच में ठीक 9 बजे खेला जाएगा। स्क्रीनच्या जवळ जी लहान मुलं आहेत त्यांना सूचना असेल आपण बाहेर व्हायचं आहे। विलास स्मृति राहणाल और भवाली के बीच में दूसरा मुकाबला कल का। तीसरा मैच उत्तर शिव और वराल देवी ताडाली के बीच में रहेगा। मित स्पोर्ट्स कवाड़ और जुई कामोटे के बीच में कल का चौथा मैच। ये जो 8 टीमें हैं, इन टीमों के बीच का जो महासंग्राम है कल पूरे दिन भर चलता रहेगा और फिर थैंक यू शाम में। तर मी विनंती करतोय आमच्या एवन जोडीला आपण आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करावा। एवन जोडी आपले निलेशजी पाटील सुकेजी डाके यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावा। केशवजी पाटील सामाजिक कार्यकर्ते सारंगाव यांचा शुभ सन्मान। तंटामुक्त अध्यक्ष अंजूर केशवजी पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। एवन जोडीचे एवन शिलेदार विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर श्री सुकेजी डाके यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय अंजूरचे तंटामुक्त अध्यक्ष यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। तदनंतर भालचंद्र पाटील सारंगाव यांचा देखील शुभ सन्मान श्री सुकेजी डाके यांच्या शुभ हस्ते घेतोय। आपण पाहतोय त्यांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। त्याचप्रमाणे निलेशजी पाटील आमच्या एवन जोडीचे एवन शिलेदार यांचे मेहुणे सूरज पाटील सारंगाव यांचा देखील शुभ सन्मान मी विनंती करतोय सुकेश जी डाकी यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा।
मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आयोजकांचे हार्दिक आभार. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप जी. रोहित मात्रे आउट होकर पवेलियन में लौट चुके हैं. 16 गेंदों में 44 रनों की आवश्यकता जीतू आई जीते टीम को. समीकरण लगातार कठिन होता जा रहा है, लेकिन जब तक हरीश गावंड क्रीज पर है उम्मीदें ज़रूर बरकरार रहेगी. स्विंग एंड मिस, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं नवीन पाटिल. पहला ओवर भी काफ़ी सफल रहा था उनका और किफ़ायती बॉलिंग भी की उन्होंने. पहले ओवर में मात्र 4 रन अभी तक खर्च किए उन्होंने अपने स्पेल में. 5 रन दिए हैं. पहले ओवर में 4 रन दिए थे, इस ओवर में 1 रन. बड़े हिट्स की निश्चित रूप से आवश्यकता है. प्रयास किया बल्लेबाज ने, आसमान को छूती हुई गेंद नीचे आ रही है और बहुत अच्छा कैच. डीप मिड विकेट की दिशा से खिलाड़ी आए थे जय पाटिल. बहुत ही सुंदर कैच, विकेट का पतन. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. तर विनंती असेल जास्तीत जास्त पंचांनी वेळ कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं. आमच्या एवण जोडीकडून खास सूचना आहे. तर श्री गणेश भोरुडी आणि अजनबी स्पोर्ट्स ओवळे या सामन्यानंतर जो सामना होणार आहे तो न्यू 40+ मधील न्यू एक्वेरा पिंपळनेर आणि जयदुर्गा सुरई बी दोन्ही संघाचे संघनायक आणि टीमनी रिपोर्टिंग करायचं आहे मैदानावर. न्यू 40+ मधील सामना असेल न्यू एक्वेरा पिंपळनेर आणि जयदुर्गा सुरई बी. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. एक और विकेट का पतन हुआ है. नीलेश पाटिल आउट हुए हैं. इस बार बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए. लपेटना चाहते थे ऑन साइड में, थोड़ी बल्ले के अंदर लगी थी. 1 ही रन मिला है वहाँ पर हरीश गावंड को. नए बैटर प्रेम मात्रे नंबर 6 पर आए हैं बैटिंग करने के लिए. समीकरण 13 गेंदें शेष हैं, 43 रनों की आवश्यकता. रनों और गेंदों के बीच में 30 का फासला है. ये बहुत बड़ा फासला है और ज़मीनी रास्ते से बल्लेबाज जाएंगे तो शायद बात बनने वाली नहीं है. कुछ हवाई फायर्स ज़रूर करने होंगे. गैप में खेलेंगे तो ज़रूर चौके प्राप्त किए जा सकते हैं. यहाँ पर आउटफील्ड बहुत अच्छी है, लेकिन गेंदबाज कितनी अनुमति देंगे ये भी तो एक बहुत बड़ा सवाल है. अभी तक दोनों गेंदबाजों ने काफ़ी अच्छा कार्य किया है एकता सारंगाव टीम के लिए. जीती टीम का स्कोर इस समय 32 रन 4 विकेटों के नुकसान पर. हरीश गावंड 11 पर बैटिंग करते हुए. प्रेम ने अभी तक किसी गेंद का सामना नहीं किया है. इस ओवर की अंतिम गेंद फुल लेंथ अक्रॉस द लाइन जाना चाहते थे. काफ़ी ज़ोरदार अपील की गेंदबाज ने, लेकिन अंपायर की सहमति मिली नहीं. शायद बल्ला लगा था वहाँ पर और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ. अंतिम गेंद पर कोई रन आया नहीं. 4 ओवर के पश्चात स्कोर केवल 32 रन 4 विकेटों के नुकसान पर. 75 रनों का काफ़ी अच्छा टारगेट सेट किया गया और गेंदबाजों से जो अपेक्षाएँ थी वो भी कहीं ना कहीं फ्रंटलाइन गेंदबाजों ने पूरी की है. हालांकि मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है. 12 गेंदें शेष है, 43 रनों की आवश्यकता जीती टीम को. कल के शाम के जो मैचेस है वो इस तरह से रहेंगे. शाम 4 बजे तन्वी 11 सावले और जय बजरंग लाखिवली के बीच में मुकाबला रहेगा. उसके बाद डुंगे और आटगांव के बीच में मैच रहेगा. चौटा इरवा मांडकोली के सामने चुनौती रहेगी गोठेगर बी की और फिर सागाव बनाम चिरोबा कोन ए. ये मैचेस ये कल की रूपरेखा है. सुबह के सत्र में जो मैचेस है वो भी हमने आप तक पहुंचा दिए हैं. सुबह के और दोपहर के सत्र के और शाम के सत्र के मैचेस भी आप तक पहुंचा दिए गए हैं. और जिस तरह का टाइमिंग है उसी समयानुसार आपको यहाँ पर पहुंचना है. कोई टीम यदि लेट करेगी तो निश्चित रूप से पेनल्टी का सामना करना पड़ेगा. नया ओवर लेकर बॉलर तैयार होते हुए जय पाटिल. पिछले ओवर में एक बहुत अच्छा कैच उन्होंने लपका. नवीन की गेंदबाजी लाजवाब. 2 ओवर में सिर्फ 6 रन खर्च किए और 3 सफलताएं हासिल की. 12 balls and 43 runs to get. एक बड़े ओवर की आवश्यकता है यहाँ पर. मेरे ख्याल से 20-25 रनों का ओवर चाहिए. शॉट ऑफ लेंथ, स्ट्रोक फंस गया है लेकिन फील्डर बहुत दूर है. नो मैंस लैंड में जाकर गिरी है. 1 ही रन. ये अच्छा मौका था वहाँ पर बैटर के पास. शॉट ऑफ लेंथ गेंद
जड़ सकते थे सिक्सर, लेकिन टाइमिंग गड़बड़ा गई। पुल करने की कोशिश की थी वहां पर हरीश गावड़ ने। 7 गेंदों में 12 पर बैटिंग कर रहे हैं। लेकिन देखिए, खासतौर पर मयूर को जो शुरुआत मिली थी, मैं समझता हूँ कि उनके पास अच्छा मौका था लंबी पारी खेलने का। उन्होंने थोड़ा दबाव बना दिया था विपक्षी टीम पर, लेकिन यॉर्कर लेंथ गेंद पर भी वो एक आक्रामक शॉट खेलने चले गए और उस पर उन्होंने अपना विकेट गंवा दिया। ये दर्शक काफ़ी अच्छी संख्या में स्टैंड्स में मौजूद है। ऊपरी किनारा लगा है और भाग्य का सहारा मिलता हुआ बैट्समैन को गेंद निकल गई है सीमा रेखा के बाहर। 4 रन। सुकेश दागी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची, सुकेश दागी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कमाल का माहौल है और अगले मैच में भरोड़ी टीम खेलने वाली है जो कि यहाँ की स्थानीय टीम है और उनके भी कई समर्थक पहुंच चुके हैं स्टैंड्स में। इस बार घुमा दिया है ऑन साइड में, बिल्कुल गैप में खेल दिया है। शानदार शॉट, देखना है 4 या 6। अंपायर के इशारे की प्रतीक्षा की जा रही है और ये भी चौका। महाराष्ट्रात वाजलाय डंका, खासदार कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा, साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा। समाज लगेच क्षेत्ररक्षण लावा विनंती असेल। पहा पंच देखील आपल्याला सूचना करतात, पंचांच्या ज्या सूचना आहेत त्यांचं पालन करा आपण, अन्यथा जे पंच सांगतील त्याप्रमाणे दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल। थोड़ी और दूर जाकर गिरती तो छक्का हो सकता था, लेकिन अच्छा स्ट्रोक था बैट्समैन प्रेम म्हात्रे का। पहला लकी चौका मिला, उसके बाद एक आत्मविश्वास भरा स्ट्रोक मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान से। 9 गेंदें शेष है, 34 रनों की आवश्यकता है। जय पाटिल की अगली गेंद फिर से हवा में खेल दिया है। इस बार ओहो कमाल का कैच, अद्भुत कैच लपका है वहां पर वाइड ऑफ डीप मिड विकेट फील्डर ने। हो सुकेश दागी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान। विशाल पाटिल ने कमाल कर दिया है, सामने डाइव लगाते हुए ये देखिए अपने आप को झोंकते हुए दोनों हाथों से उस कैच का स्वीकार किया है। बेहतरीन कैच, वन ऑफ द बेस्ट कैचेस ऑफ द टूर्नामेंट। बहुत अच्छे कैचेस देखे हमने, खासतौर पर प्रीतम ने भी एक कैच लपका था एक ही हाथ से न्यू सिद्धिविनायक अंजुर टीम की ओर से, वो भी एक बहुत ही बेहतरीन कैच। हमने टीम के ऋषु को हमने देखा था कॉटन बोल्ड, उन्होंने एक विकेट प्राप्त किया था, बहुत अच्छा कैच वो भी था डाइव लगाते हुए, और ये कैच भी कुछ कम नहीं है। तो गजब गजब के कैचेस भी देखने को मिल रहे हैं। विकेट का पतन हुआ है, प्रेम म्हात्रे ऐसे लग रहा था कि खतरनाक साबित हो रहे हैं, लेकिन 8 रन बनाने के बाद आउट हुए हैं। समीकरण 8 गेंदें शेष, 34 रनों की आवश्यकता, स्कोर हुआ है 41 रन 5 विकेटों के नुकसान पर। हरीश गावड़ जरूर एक सेट बल्लेबाज माने जा सकते हैं, 7 गेंदों का सामना किया है, लेकिन केवल एक ही बड़ा हिट उनके बल्ले से आया है। अब लगातार बड़े स्ट्रोक्स की आवश्यकता। नए बैट्समैन केतन नॉन स्ट्राइकर सेंड पर, शॉट ऑफ लेंथ है, पुल किया गेंद हवा में, एक और कैच का मौका। इस बार आसान सा कैच ड्रॉप हुआ और केवल एक ही रन। बल्लेबाज ने तो उम्मीद छोड़ दी थी और उसी वजह से एक ही रन प्राप्त किया गया है। लेकिन हरीश गावड़ जिस तरह के बल्लेबाज है और जिस तरह की शॉर्ट पिच गेंदें उनको मिल रही है, कहीं ना कहीं वो मौके गंवा रहे हैं। 7 गेंदों में अब 33 रनों की आवश्यकता है। देखिए कैसा क्रिकेट का खेल है, एक बहुत मुश्किल कैच लपका गया और ये आसान सा कैच जो था, सिटर जिसे कहा जाता है क्रिकेट की भाषा में, वो ड्रॉप हुआ। अक्षय थे वहाँ पर फील्डर जो कैच लपक नहीं पाए। 7 गेंदें 33 रन। सामना करेंगे अगली गेंद का केतन म्हात्रे। स्लैश किया है और गैप में निकाल दिया है, 2 खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं। आउटफील्ड बहुत तेज, गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। हो सुकेश दागी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची। थैंक यू। अब समीकरण 6 गेंदों में 29 रनों की आवश्यकता क्षेत्ररक्षण है। लगेच लावून घ्या, टीम मीटिंग करू नका प्लीज, टीम मीटिंग करू नका प्लीज।
सारंगाव टीम के कैप्टन आपसे रिक्वेस्ट है, आपको फील्ड तुरंत सजाना है, खेल जारी रखना है प्लीज। जगह मिली थी तुमचे उसका फायदा 32 उठाया मिनिटं झालेली आहेत, बैट्समॅनने। 32 मिनिटं सारंगाव संघ। अभी भी देखा जाए तो ये मुकाबला सारंग गांव के पक्ष में झुका हुआ है, क्योंकि 6 गेंदों में 29 रन चाहिए जीतो आई जीते टीम को। बल्लेबाज कितना भी बड़ा क्यों ना हो सामने, जब 20 या उससे ज़्यादा रन्स आपके पास होते हैं बचाने के लिए, तो वो काफ़ी रन्स माने जा सकते हैं। हालांकि इस सीज़न की हम बात करें तो गोरसई बी टीम ऐसे सिचुएशन में हार चुकी है, रन्स बचा नहीं पाई। एक मैच में हमने देखा था बदलापुर के टूर्नामेंट में नावा टीम के विरुद्ध मनीष घरत ने कपिल केने की अच्छी खबर ली थी और 29 रन जो आखिरी ओवर में चाहिए थे वो बनाए थे। विशाल पाटिल अंतिम ओवर लेकर पहली गेंद उछाल दिया है, लॉन्ग ऑन पर फील्डर है, ओ ओ ओ कैच की कोशिश, फिर बाउंड्री बचाने की कोशिश, बहुत कुछ घटा इस गेंद पर, संकेत थे वहां पर। और इसी बीच 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज अंपायर चेक करना चाहते हैं। जी हाँ, तीसरे अंपायर से रेफर किया गया है कि कहीं ये छक्का तो नहीं है। हमारे साथी कमेंटेटर, एक दिग्गज कमेंटेटर सिद्दीक जबाबे, इनका यहाँ पर आगमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत। तीसरे अंपायर का निर्णय आएगा और दर्शक भी तो देख रहे हैं, स्क्रीन पर खिलाड़ी भी देख रहे हैं। वैसे एक आसान कैच था, उन्होंने काफ़ी मुश्किल बना दिया, फिर उनको काफ़ी ज़्यादा जद्दोजहद करनी पड़ी बाउंड्री बचाने के लिए। लेकिन अभी देखना है ये बाउंड्री उन्होंने बचाई है या नहीं। हरीश गावन का यह स्ट्रोक था, जूम करके भी देखा जा रहा है। और क्या जीटीसी का टेलीकास्ट है, बिल्कुल इंटरनेशनल क्वालिटी का टेलीकास्ट देखने को मिल रहा है। कंफर्मेशन अभी तक आया नहीं है, तीसरे अंपायर फैसला जरूर देंगे। वैसे मैदान में खिलाड़ी शायद समझ चुके हैं कि निर्णय क्या आने वाला है। देखिए बहुत सी चीज़ें वहाँ पर देखने वाली है, अंपायर भी वही सोचते हुए थोड़ा समय ले रहे हैं कि यदि पैर बाउंड्री को छुआ है तो क्या गेंद हाथ में है नहीं है, ये भी देखने वाली बात है। छह गेंदों में 29 रन चाहिए थे। हरीश गावन को आउट करने का अच्छा मौका गवा दिया संकेत ने। तीसरे अंपायर के फैसले की अभी भी प्रतीक्षा की जा रही है। और तीसरे अंपायर का फैसला, जितने रन दौड़ कर लिए थे उतने ही मिलेंगे, बाउंड्री बचाई गई है। देखिए जब गेंद उन्होंने अंदर ढकेल ली उसके बाद उनका जो जूता है वो बाउंड्री से छुआ है। संकेत पाटिल थे वहां पर। 27 रन चाहिए, इस बार फिर से गेंद हवा में और फील्डर के सिर के ऊपर से निकल गई है, मिड विकेट बाउंड्री के बाहर, फ्लैट 6। नीलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक 2019, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची। थँक्यू। लगेच क्षेत्ररक्षण लावत जा, वेळ वाया घालू नका प्लीज। 4 गेंदे और 21 रन, अभी भी काफी रोमांच बरकरार है इस मैच में, कुछ भी हो सकता है। तेज तर्रार गेंद थी, जाने दिया, खेलने का प्रयास नहीं किया और ये वाइड है। विकेट कीपर से हालांकि रुकी नहीं थी लेकिन पीछे बैकअप करने के लिए खिलाड़ी मौजूद है। दबाव दबाव अब नजर आ रहा है गेंदबाज पर। सिक्सर लगने के बाद ये दिशाहीन गेंद। समीकरण 4 गेंदे शेष है, 20 रनों की आवश्यकता। हरीश गावन, जैसे कि मैंने पहले भी कहा था कि ये जब तक क्रीज पर है तब तक उम्मीदें बरकरार है जीतो आई जीते टीम की। गेंदबाज का काम वैसे देखा जाए तो अभी भी थोड़ा आसान लगता है,
लेकिन जो दबाव बनता है मैदान में जब आप होते हो तो वो दबाव आपको ही पता चलता है। इस बार एक और लंबा हिट खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से, शानदार स्लॉग स्वीप, 6 रन। ज्याच्या नावात जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. कमाल का मैच और कमाल की बल्लेबाजी हरीश गावंड की, बैक टू बैक ये दूसरा छक्का। स्टंप्स की तरफ अटैक करना चाहते थे गेंदबाज, स्लॉक स्वीप किया है बैकवर्ड स्क्वायर लेग पर, फील्डर के पास कोई अवसर नहीं था, सीधे श्री सिद्धिविनायक स्टैंड के ऊपर ये 6 रन। रन संख्या 61, 5 विकेटों के नुकसान पर 3 गेंदें शेष, 14 रनों की आवश्यकता। मैच यदि टाई हुआ तो सुपर ओवर खेला जाएगा और अभी तक कोई भी मैच इस टूर्नामेंट में टाई हुआ नहीं है। क्या सुपर ओवर की प्रतीक्षा इस मैच में खत्म हो जाएगी या फिर गेंदबाज विशाल पाटिल वापसी कर पाएंगे? कई सारे सवाल है, लेकिन केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में एक बार फिर से क्रिकेट का रोमांच चरम सीमा पर पहुंच चुका है। दिलों की धड़कनें तेज कर देने वाला मैच। एक नज़दीकी खिलाड़ी बुलाया गया है ऑफ साइड में। एक अलग रणनीति यहाँ पर गेंदबाज की नजर आ रही है। इस बार सामने लॉफ्ट कर दिया है बॉलर के ऊपर से, एक और शानदार शॉट, 1 बाउंस, 4 रन। खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण, कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. एक और बेहतरीन स्ट्रोक, बिल्कुल ओवर पिच गेंद थी, सीधे बल्ले से खेला, तीर की तरह सीधा स्ट्रोक, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर। रुद्र अवतार धारण कर लिया है हरीश गावंड ने और दर्शकों के निश्चित रूप से दिल जीतते हुए मैच भी जीत सकते हैं। 2 गेंदें शेष है, 10 रन चाहिए जीतू आए जीते को। 29 रन चाहिए थे आखिरी ओवर में। कहाँ पर था मैच और अब देखिए कहाँ पर आ गया है। पलड़ा पूरी तरह से भारी नजर आ रहा था जब 5 ओवर्स का खेल समाप्त हुआ था सारंगाव टीम का, लेकिन मैच का रुख पलट कर रख दिया है हरीश गावंड ने। अद्भुत क्रिकेट देखने को मिल रहा है। ये खासियत है केंद्रीय राज्य मंत्री कप की, एक से बढ़कर एक मुकाबले। जीत के लिए 2 गेंदों में 10, टाई के लिए 9। फील्डिंग में फिर से परिवर्तन, जो नजदीकी खिलाड़ी था उसको थोड़ा पीछे रखा गया है। फुल टॉस, उछाल दिया है, गगनभेदी स्ट्रोक, लॉन्ग ऑन के ऊपर से मैक्सिमम। व्हाट अ मैच एंड व्हाट अ बैटिंग। 1 गेंद 4 रन। मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात लढाव क्रिकेट धुवाचा, क्रिकेट महाबली गांगोतील मैदान. सुपर, अप्रतिम, ऑसम. अजय, अजून काही? जितने शब्द हम इस्तेमाल करें ना उनकी तारीफ में उतने कम हो जाएंगे मेरे ख्याल से। अद्भुत बल्लेबाजी का मुजाहरा पेश करते हुए एक असाधारण पारी इस समय अंजूर के श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड पर दृष्टिगोचर है। साठी तिसरा पंच, थर्ड अंपायर, थर्ड अंपायर. काफी कुछ यहाँ पर प्लानिंग चल रही है, लेकिन ये बल्लेबाज है कि मानते नहीं। हरीश गावंड 13 गेंदों में 37 पर पहुंच चुके हैं। एक गेंद और 4 रनों की आवश्यकता। 29 चाहिए थे, 5 में 25 बना चुके हैं। कमजोर दिल वालों के लिए ये मैच बचा नहीं है। कम से कम ये अंतिम गेंद वो लोग ना देखे तो बेहतर है। हार्ट फेल हो सकता है, इतना रोमांचक मैच। सारे दर्शक अब टकटकी लगाकर देख रहे हैं मैदान में। विशाल पाटिल एक बहुत ही अनुभवी खिलाड़ी है और पिछली गेंद थोड़ी लो फुल टॉस थी, डिप होकर आ रही थी, लेकिन क्या पावर का इस्तेमाल किया और क्लीन स्ट्राइक लॉन्ग ऑन के ऊपर से दंदनाता हुआ सिक्सर। रन संख्या 71, 5 विकेटों के नुकसान पर। नतीजा इस मैच का अंतिम गेंद पर हमें देखने को मिलेगा। 1 गेंद और 4 रन।
हवाई फायर, ऊंचाई तो है, क्या इसमें दूरी है? दूरी भी है। गोल्डन 6 मैच को जीत लिया है जीतू आई जीते टीम ने, और ये सबसे बेहतरीन पारी मैं समझता हूं इस टूर्नामेंट की हरीश गावंड द्वारा। क्या बात आहे. अशी सलामी कोण देऊ शकतो बघा. पहा कसं लढवय्या वृत्ती काय आहे, जिंकण्याची शक्ती कशामध्ये असू शकते तर अशा खेळाडूमध्ये असू शकते, आणि तेच ते उदाहरण त्यांनी सादर केलं. मैदान खाली करायचं, लगेच हस्तांदोलन करून मैदान खाली करायचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन जीतू आई जीते एंड हार्ड लक टफ लक एकता सारंगाव. इस टूर्नामेंट में दूसरी बार ऐसा हुआ कि एक बॉल पर 4 रन की जरूरत होने पर सिक्सर लगाया बल्लेबाज ने. पहले आगासन के ओमकार पाटिल ने छक्का लगाया था वेले के विरुद्ध, और अब ये दूसरी मर्तबा देखिए, और ये तो कमाल ही कर दिया है. 29 रन चाहिए थे एक ओवर में, 31 बनाए, 2 ज़्यादा बनाए, और मैच जीता है यहाँ पर जीतू आई जीते टीम ने. इस मैच के हीरो और मैन ऑफ द मैच वन एंड ओनली हरीश गावंड. 43 रनों की पारी, मात्र 14 गेंदों Thank का you. सामना किया. लगेच हस्तांदोलन करा. सारंगाव संघाचा कर्णधार आपण सर्वांनी हस्तांदोलन करायचं जीते टीमला. आणि नक्कीच खेळाडू वृत्ती काय असते, लढवय्या वृत्ती काय असते, जिंकण्याची इच्छाशक्ती काय असते, हे सर्व काही दाखवून दिलं या षटकामध्ये या खेळाडूला. आणि नक्कीच मला वाटतं तोच सामनावीर असेल. अजय, सामनावीर. जी हाँ, हरीश गावंड मैन ऑफ द मैच है. नक्कीच आमच्या एवन जोडीचा खास संघ आहे जिते संघ, आणि तो विजयी ठरतो. अभिनंदन जिते संघ. मात्र हार्डलक आणि या स्पर्धेत सहभागी झाला सारंगाव संघाने एक धाडसी लढाई वृत्ती दाखवली, त्याबद्दल नक्कीच सारंगाव संघाचं देखील कौतुक. तर लगेच दुसऱ्या संघाने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि दोन्ही संघ लगेच मैदानाच्या बाहेर व्हायचे आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे, धन्यवाद अजय घरत. दोस्तों, लौट चलते हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक की अद्भुत दुनिया में, और आज कहीं पन्ने जुड़ चुके हैं, जिसमें ख़ास तौर से पोस्टर मैन ऑफ महाराष्ट्र आईपीएल और T20 क्रिकेट की मखमली आवाज़ कुणाल दाते, टेनिस की मैचॉट आवाज़ चंदू शेट्टे, और पूना की कड़क आवाज़ नरेश डोमे. स्वागत है आपका. चला, सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. अप्रतिम हर्ष गीते 43 रन 14 गेंदों में. हर्ष या लवकर. हरीश एकाने गीते, जायचं प्लीज. यस, वेल प्लेड हरीश गीते. गोल्डन 6. नक्कीच बॅट मध्ये चुंबक होतं काय होतं काय माहिती नाही, पण त्या बॅटनी करामत करून दाखवली आणि त्याच्या लढव्या वृत्तीने करामत करून दाखवली. केशव पाटील यांना विनंती करतोय. केशव पाटील यांना विनंती असेल आपण मानाचा मुकुट, ही आकर्षक कॅप, टोपी आणि सामनावीर हा सन्मान इथे स्वीकारला जातोय. तदनंतर विनंती असेल भालचंद्र पाटील यांना विनंती असेल आपण फळांची टोपली, ही स्वस्त फळे खा आणि तंदुरुस्त राहा, आणि अशाच प्रकारची लढवय्या वृत्ती कायम ठेवा. माजी सरपंच प्रल्हाद पाटील यांच्याकडून आम्ही मेडल, क्रिस्टल मेडल जो आहे, क्रिस्टल मेडल जीतेवाले जरा थोडेसे मागे व्हा तुम्ही प्लीज. माजी सरपंच लालचंद पाटील भरुडी यांच्या शुभ हस्ते आपण क्रिस्टल ट्रॉफी आपण देणार आहोत. तर सुरईचे कमलाकर पाटील वजे, कमलाकर वजे यांच्या शुभ हस्ते आम्ही घड्याळ, हर्ष यायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रत्येक टीमला आम्ही सांगितले
टाइम लावलं जाईल. 30 मिनिटाच्या वर जर 1 मिनिट झाला तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. तदनंतर A1 जोडीला विचारणा करण्यासाठी इथे येऊ नका. ऑन फील्ड अंपायर आपको मैदान में जाना है. क्या